नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये नौसेनामध्ये जे नवीन 2 जहाज आणि 1 पाणबुडी यांचा समावेश केलेला आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा। भारतीय नौदलात 15 जानेवारी 2025 रोजी 2 स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका आणि 1 डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी यांचा समावेश करण्यात आला आहे। सुरत आणि नीलगिरी नावाच्या 2 आधुनिक युद्धनौका आहेत आणि वाक्षीर नावाची शक्तिशाली पाणबुडी आहे। नीलगिरी हा प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार करण्यात आलेली 7 फ्रेगेट्सपैकी हे पहिले जहाज आहे। सुरत हे प्रोजेक्ट 15B अंतर्गत बनवलेले एक मोठे विनाशक आहे, जे की बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आलेले आहे। सुरत हे युद्धनौका बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आलेली आहे। वाक्षीर ही पाणबुडी आहे, जी की प्रोजेक्ट 75 अंतर्गत विकसित करण्यात आलेली आहे आणि स्कॉर्पिन वर्गाच्या पाणबुड्यांचे हे सर्वात 6वे मॉडेल आहे। जहाजांचा कार्यान्वित समारंभ। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS नीलगिरी, INS सुरत आणि INS वाक्षीर यांच्या कमिशनिंगच्या अध्यक्षतेखाली भारतीय नौदलात पहिल्यांदाच विनाशिका फ्रिगेट आणि पाणबुडी एकत्रितपणे कमिशन करण्यात आल्या आहेत। जहाजांचे महत्त्व। हे जहाजा जे आहेत ते स्वदेशी बांधकाम आहेत, म्हणजे आपल्याच भारत देशात जहाजांचे काम झालेले आहे। जहाज आपल्याच भारत देशात बनवण्यात आलेले आहेत। या तिन्ही जहाजा ज्या आहेत त्या भारतात बनवलेले आहेत आणि जी संरक्षण क्षमतेत भारताच्या वाढत्या स्वावलंबनाला अधोरेखित करतात। जहाजांचा विकास कालमर्यादा। या जहाजांच्या डिझाईनपासून ते कमिशनिंगच्या पर्यंतचा प्रवास 10 ते 15 वर्षांचा होता, जो नौदलाच्या पायाभूत सुविधांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचे प्रतिबिंब आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।